नमस्कार. आपण अनेकदा पाहतो की काही लोक खूप ज्ञानी असतात, पण ते समाजाला एकत्र आणण्याऐवजी गोंधळात टाकतात. दुसरीकडे काही लोक अत्यंत अज्ञानात वाहावत जातात. अशा वेळी एका खऱ्या मार्गदर्शकाची गरज आहे. एक ज्ञानी व्यक्तीची भूमिका काय असावी, त्याचे कर्म कसं असावं की ज्याने आपण बंधनात पडणार नाही, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात दिली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय 3 म्हणजे कर्मयोग यामधील श्लोक क्रमांक 26 ते 30. हे 5 श्लोक आपल्याला दैनंदिन जीवनात, आपल्या कार्यक्षेत्रात आणि आपल्या विचारामध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग, श्लोक क्रमांक 26. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरण. अर्थ: नियत कर्मांच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. तात्पर्य: वेदेच्च सर्वरहमेव वेदः हाच सर्व वैदिक कर्मकांडाचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हा आहे. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नसल्यामुळे ते त्याचा उद्देश वेदाध्ययन करतात. परंतु वैदिक कर्मकांडाच्या नियमांतर्गत इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मे केल्यामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्याच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण भावना भवित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी मनुष्य कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणवायचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. पण अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडाचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते. श्लोक क्रमांक 27. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमीति मन्यते. अर्थ: मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. तात्पर्य: कृष्ण भावना भवित मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघे वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु
त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याला मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत. त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो. याचे देखील त्याला ज्ञान नसते. मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सर्व श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण भावनेने श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये नियुक्त करणे आवश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. अशा मनुष्याने आपल्या इंद्रिय तृप्ती करता दीर्घकाळ इंद्रियाचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. श्लोक क्रमांक 28. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. अर्थ, हे महाबाहू अर्जुन, परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. तात्पर्य, परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणारी आपली विचित्र अवस्था जाणतो. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. आपण स्वरूपतः सच्चिदानंद भगवंताचे असे अंश असून कोणत्या तरी कारणास्तव जीवनावश्यक भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत. तसेच आपल्या विशुद्ध स्वरूपात आपण आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची आहेत, हेही त्याने उत्तमपणे जाणलेले असते. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भवित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषांगिक तथा अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. आपले भौतिक बद्ध जीवन भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आले आहे याचे त्याला ज्ञान असते. म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रक्रियेमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो. श्रीमद भगवतानुसार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान ही परम सत्याची 3 स्वरूपे जाणणारा मनुष्य तत्ववित म्हणून ओळखला जातो, कारण त्याला परम सत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते. श्लोक क्रमांक 29. प्रकृतेर गुण सम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नाविदो मंदा कृत्स्नाविन्न विचालयेत. अर्थ, भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि त्यांच्यामध्ये पुरते आसक्त होऊन जातात. तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी एकनिष्ठ असले तरी ज्ञानी पुरुषांनी त्यांना विचलित करू नये. तात्पर्य, अज्ञानी लोक स्थूल भौतिक भावनेशी मिथ्या
तदात्म करतात आणि म्हणून भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासले जातात. आपले भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त असणाऱ्या मनुष्यास मंद अर्थात आत्मज्ञान नसणारा मूढ मनुष्य असे म्हटले जाते. अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात आणि इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात. असे धार्मिक कर्मकांडीय विधींनाच सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांनी सामाजिक, राष्ट्रीय आणि परोपकारी असे अनेक कार्य असतात. उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रात गुंतलेल्या असतात, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेले अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा त्यांनी स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. अशा मोहित लोकांना अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादी सारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वामध्ये नियुक्त करणे उत्तम होय. अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावना भवित कर्माचे महत्त्व समजू शकत नसल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ वाया घालू नये. तथापि भगवत भक्त हे भगवंतापेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंताच्या यथार्थ हेतू समजतो. यास्तव ते सर्व प्रकारची संकटे पत्कारतात आणि अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावना भवित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात. कारण कृष्ण भावना भवित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. श्लोक क्रमांक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर्णोर्मम भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. अर्थ: म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्यस्य रहित होऊन युद्ध कर. तात्पर्य: भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंत असा उपदेश देतात की मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भवित होऊन जणू काही सैनिकी शिस्तीला अनुसरून स्वकर्तव्याचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही मनुष्याने श्रीकृष्णावर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे. कारण जीवाची तीच स्वरूपस्थिती आहे. भगवंताच्या सहकार्याविना जीवन स्वतंत्रपणे आनंदित होऊ शकत नाही. भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापतीच असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. भगवंताच्या सदिच्छे प्रत्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याचवेळी स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपल्या नियत कर्माचे पालन केले पाहिजे. अर्जुनाला भगवंताच्या आदेशाविषयी विचार करावयाचा नव्हता, तर केवळ त्याच्या ज्ञानाचे पालन करावयाचे होते. भगवंत सर्व आत्म्याचे आत्मा आहे, म्हणून जो स्वतःचा विचार न करता पूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, अर्थात जो पूर्णपणे कृष्ण भावना भवित असतो, त्याला अध्यात्मचेतस म्हटले जाते. निराशी म्हणजे
कर्मफळाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. कोषागार प्रमुख आपल्या स्वामीसाठी लक्षावधी रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला अधिकार सांगत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोण्या एका व्यक्तीची नसून एकमेव भगवंताची आहे. हाच मयी हा शब्दाचा खरा अर्थ आहे. अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा अधिकार सांगत नाही. याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशाचे पालन करण्यास जर कोणी प्रतिकूल असेल तर त्याने त्या प्रतिकूल भावनेचा त्याग केला पाहिजे. या प्रकारे तो विगत ज्वर अर्थात ज्वररहित किंवा आलस्यरहित होतो. प्रत्येकाला स्वतःच्या गुणाप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्माचे आचरण वर वर्णन केलेल्या कृष्ण भावना भवित होऊन केले जाऊ शकते. यामुळे मनुष्य मोक्षमार्गावर अग्रेसर होऊ शकतो.